हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त ना? मी पण मस्त बघा. तर इकडे बघू शकता, तर छान अशी मस्त तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते. तर मी बनवणार आहे छान अशी मस्त शेंगदाण्याची आमटी. तर त्यासाठी बघा, मी आधी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेतलं आणि त्याचं कूट बनवून घेतलं खलबत्त्यामध्ये. आणि कांदा, टमॅटो, जिरं, हळद टाकून छान असं परतून घेतलं. आधी मी दुपारी बनवून ठेवलं तर मलीला त्या डब्यामध्ये ठेवला आहे. सगळा मसाला, ते चटणी मीठ वगैरे टाकून झालं. मग लास्टला मी शेंगदाण टाकलं आणि शेंगदाण टाकून त्यामध्ये 1-1.5 ग्लासच पाणी ओतलं, कारण मामा पुरतीच भाजी बनवायची होती, कारण आम्ही तर ऑलरेडी जेवण केलं होतं. आणि मस्त अशी कोथिंबीर वगैरे त्यावर टाकून घेतली आणि त्यांच्या पुरती 2 ते 1.5 ग्लास आमटी केली. तर मस्त ते बरं का आमटी, घरात काही आमटीला नसलं वगैरे की नाही, ही आमटी खरंच अप्रतिम होते. मला तर खूपच आवडते. आणि ह्याच्यापेक्षा कढईपेक्षा ही भाजी ना तव्यात केलेली लय भारी होती. तर चला पुन्हा एकदा कधी जर तुमच्यासाठी खास मी तव्यातली तीही रेसिपी सांगेल. रेसिपी अशीच आहे, पण तव्यात भारी भाजी होती. आणि इकडं माझ्या मुलांचं चाललं आहे त्या कपाटामध्ये लपाछपीचा डाव. मी काय केलं, त्यात दोघंही बसलं होतं आणि त्यांना कडी लावायचा प्रयत्न केला. तर पुढे पुढे बघा तुम्ही. आणि इकडे सगळं झालं तर छान अशी आमटी पण उकळलेली आहे. बंद केला गॅस. मामांना लावले काम, म्हणजे काळा पावटा सोलायला लावले. मी सोलत बसा म्हणलं, सकाळ भाजीला सकाळ द्यायचं मला कामाला. आणि सगळं इकडे छान असं आवरलं. वरचा फॅन जोडवला, पण खाली वरच्या फॅनला हवा अशी बरोबर येत नाही, म्हणून आमचा फॅन आम्ही वापराय काढला. आणि मी आले मामांसोबत. सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यावर सोडलो सगळं. हे काळा पावटा आणि इथं मामा जेवायला, स्वप्नसुद्धा जेवायला, कारण त्यांच्यासाठी मी दुपारी केला होता फोडणीचा भात. केल्यानंतर तोच होता. मग मीही तोच भात खाल्ला होता, पण म्हणून मला भूकच नव्हती. म्हणलं मामा तुम्ही जेवा. तर मामा जेवत आहेत. आणि दार लावलं होतं घराचं, आणि सार्थकला घालत होते मामा भीती. तर सार्थकला मामा भीती घालत होते, पण मामानाच तो भीती घालत होता. बाबा गप बसा, चोर येतात म्हणत होता. तर चला, गणपती आलेला आहे. चला वाला अंतरावर तुम्हाला हे आहेत गावाकडचे व्हिडिओ माणसं असताना सांगितलं होतं फोन करून मला छोटासा व्हिडिओ पाठव गावाकडच्या गणपतीचा. मी आज करते गणपतीला, कारण मी नाही यायचं तिथे, तर मी जाणार आहे विसर्जनला. 5 जाणार आहे. तर कारण फॅमिली आमचा विचार झाला आहे. तर तुमचा व्हिडिओ पण आला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आलाच असेल प्रत्येकाच्या घरी. तर आमच्या इकडे मस्त असं दोघं फॅमिली गणपती बसवतात. तर व्हिडिओ कसा लागतो बघूया नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट, चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि थँक्यू.